साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन सीता ट्रस्टच्या वतीने NGO CSR फंडिंग व निधी संकलन एक दिवसीय कार्यशाळा सोलापूर येथे संपन्न झाली। सीता ट्रस्टच्या वतीने CSR फंडिंग निधी संकलन एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा समाज कल्याण केंद्र येथे आयोजित करण्यात आली होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राणीमित्र विलास शहा, प्रमुख पाहुणे अशोक भांजे, माजी गटविस्तार अधिकारी जिल्हा परिषद तसेच प्राचार्य डॉक्टर SK गायकवाड, गणेश नावडे, आयोजक सीता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष CA शंकर अदानी यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली। मान्यवरांचा सत्कार समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते। सत्काराला उत्तर देताना माजी गटविस्तार अधिकारी अशोक भांजे म्हणाले, CSR फंड सोलापूर जिल्ह्याला अद्याप मिळालेला नसून तो CSR फंडाखाली बरेच लोक संस्थेची फसवणूक करतात। बऱ्याच लोकांनी संस्थेकडून CSR फंड मिळवून देतो म्हणून पैसे घेतले, पण अद्याप CSR फंड मिळालेला नाही। प्राचार्य डॉक्टर SK गायकवाड यांनी संस्था, कंपनी सर्व कागदपत्रे असून CSR आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळालेलाच नाही। काही संस्थांकडे कागदपत्रे नसतात, अपुरी असतात व CSR किंवा शासनाच्या योजना मंजूर झाल्यास मंजूर करणाऱ्यास 5 ते 10% रक्कम द्यावी लागते अगोदर। त्यामुळे सर्वसामान्य संस्थेने CSR आणि विविध योजना मिळत नाहीत। यापुढे गणेश नावडे यांनी संस्थेची कागदपत्रे जर व्यवस्थित असतील तर आपणाला शासनाच्या योजनेचा लाभ घेता येईल असे म्हटले। सोलापूर जिल्ह्यामध्ये CSR विविध योजनेचा अभाव आहे। शासकीय योजना पुढाऱ्यांच्या घशात जाते, तेच त्याचा लाभ घेतात। सीता ट्रस्टचे सर्वेसर्वा अध्यक्ष तथा CA शंकर अदानी यांनी CSR फंड कसा मिळवायचा, शासनाच्या योजना कशा मिळवायच्या या संदर्भातील सखोल माहिती, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवावा लागतो, त्यासाठी ऑडिट रिपोर्ट कसा असावा लागतो, त्या योजना कशा राबवाव्या लागतात, शासनाच्या योजना सर्व संस्थांना, सर्व विभागाच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना कशा पद्धतीने घेता येतील याबाबत सखोल मार्गदर्शन केले। यावेळी सीता ट्रस्टचे सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। CA हेमंत खांडगुळे, ॲडव्होकेट अतुल बर्फे, ऑडिटर रत्न पारखे तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सच्चिदेव जुगनू हे होते। महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक सामाजिक संस्था मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे आभार महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी आफरीन बागवान यांनी मांडले। प्रश्नोत्तराच्या तासामध्ये बऱ्याच संस्थांनी भाग घेतला होता। एकंदरीत कार्यशाळा पुन्हा सोलापुरामध्ये परत व्हावी अशी अपेक्षा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। CA शंकर अदानी यांनी पुन्हा सोलापूर जिल्ह्यात कार्यशाळा घेऊ असे आश्वासन दिले। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक, लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स, सोलापूर। मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा।